जे घडलं हे आहे, एक स्ट्रॅटेजी आहे आम्हाला घाबरवण्याची, धमकवण्याची आणि मेन मुद्द्यापासून भटकवण्याची. तर मला वाटतं अशा हल्ल्यावर मी काही बोललो नाही पाहिजे, कारण की आम्ही आमच्या मुद्द्यावरनं भटकणार नाही आहे. तुम्ही आमच्यावर किती हल्ले करा, तुम्ही आमच्यावर किती हात उचला, आम्ही आमचा हात उचलणार नाही आहे. आम्ही आमचं जे आंदोलन ते पीसफुली आणि डेमोक्रॅटिक वेनीच पुढे घेऊन जाऊ आणि आमच्या मेन मुद्द्यापासून भटकणार नाही आहे. मेन मुद्दा जो हा आहे की नीटचे 22 लाख स्टुडंट आहेत, CBSEचे 17 लाख स्टुडंट्स आहेत, CUETचे 16 लाख स्टुडंट्स आहेत, SSC GDचे 40 लाखपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत. अशा 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंटसोबत कुठे ना कुठे अन्याय झालेला आहे आणि त्याची जिम्मेदारी कुठे ना कुठे धर्मेंद्र प्रधान यांना घ्यावं लागेल. तर तुम्ही आमच्यावर किती हमले करा, तुम्ही आमच्यावर कितीही अटॅक करा, आम्ही राजीनामा त्यांचा मागूच आणि आम्ही मागे सरकणार नाही जोपर्यंत आम्हाला राजीनामा. त्या घटनेनंतर आंदोलनाची धार आणखी तीव्र केली जाईल. आमची जी स्ट्रॅटेजी आहे ती आम्ही चेंज नाही करणार आहे, कारण की असे हल्ले अजून होत राहतील पुढे. मला काही त्याची भीती नाही आहे. त्यांना हल्ले करायचे करू द्या. आम्ही गांधीच्या मार्गावर चालणार आहे, आम्ही आंबेडकरांच्या मार्गावर चालणार आहे आणि आमचा सत्याग्रह आहे हा, जो आम्ही एकदम शांतीपूर्ण चालू ठेवणार आहे. कोण वाटतं तुम्हाला? ते म्हणजे ते दुसरं झालेलं RSSचे काही लोक होते, ते त्यात काही नवीन नाही आहे. जेव्हा कोणी या सरकारविरोधात बोलतात किंवा त्यांच्या विचारधारेविरुद्ध बोलतात ते लोक असेच हल्ले करतात, काही नवीन नाही याच्यात. RSSशी संबंध आहे असं तुमच्यावरही बरेच आरोप झालेले आहेत. तुमच्यावरही आरोप झालेला आहे का तुम्ही RSSशी संबंध आहे, पंतप्रधानांची भेट झाली म्हणून काल माझ्यावर हल्ला केला. तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो का असं वाटतं? दुसरं काय करायचं? कल आप पे हमला हुआ, क्या आपको कहना है? नहीं, मुझे ये लग रहा है ये जो कल मेरे ऊपर हमला हुआ ये मुद्दे से भटकाने की एक कोशिश है, ये आवाज़ दबाने की कोशिश है स्टूडेंट्स की. तो इस पर हमें ज़्यादा कुछ करना नहीं चाहिए. हम हमारे मुद्दे पर टिके रहेंगे, चाहे कितने भी हमले कर ले, कितना भी हमारे ऊपर हाथ उठा ले, हम अपना हाथ नहीं उठाएंगे. हम अम्बेडकर और गांधी के रास्ते पर चलेंगे और जो 1 करोड़ स्टूडेंट्स हैं हम उनके लिए न्याय मांगते रहेंगे. हम उस डिमांड जो हमारी डिमांड है कि धर्मेंद्र प्रधान को रिज़ाइन करना पड़ेगा. 6 से 7 बच्चों ने सुसाइड करी है, 1 करोड़ से ज़्यादा बच्चों के साथ अन्याय हुआ है, उसकी उन्हें जिम्मेदारी लेनी पड़ेगी. हम पर हमले करने की जगह, हम पर हाथ उठाने की जगह आप अपना काम ठीक से करिए. हमें ये आंदोलन करने की जरूरत नहीं पड़ेगी. थैंक यू. कौन है इसके पीछे, हमले के पीछे? एक मिनट